मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर रत्नेश मोरिया. एक विकेट ज्यानं मिळवला त्याला दिला जाणारा हा सामनावीराचा किताब. आपण यायचंय त्या अगोदर लकी ड्रॉ काढला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ काढला जाणार आहे. भूपेंद्र पाटील, महेश जिरेडीज, तेजस मात्रे, लॉसन कोरिया, मुकेश राऊत. 5 जणांनी यायचे, 5 चिठ्ठ्या काढायच्यात. 5 नावं येतील त्यांना दिलं जाणार विशेष बक्षीस. व्हीबी पॉवर सोल्युशन वैभव भगत यांच्याकडून हा लकी ड्रॉ आहे. चला काढायच्यात एकेकाने, एक एक चिठ्ठी काढली जाते. अतुल, पहिलं नाव कोणी लिहिलंय? प्रथमेश प्रथमेश कसारी, जुना कोळीवाडा. दुसरं कोण आहे? दयानंद माळी, जुना कोळीवाडा. पार्थ विनोद चव्हाण, अर्नाळा. नीलू पाटील, नारंगी विरार. नीलू पाटील. दिगंबर सावरा, दिगू. बघा 5 झालेत. जे आहेत त्यांनी या, जो आला नसेल दुसरी चिठ्ठी काढली जाईल. मॅचला सुरुवात करायची आहे, मॅच थांबवायची नाहीये. कोण कोण आलंय? पार्थ, दिगू, लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव आलंय त्यालाच भेटेल, कारण हा विनाशुल्कवाला लकी ड्रॉ आहे. तुम्ही नाव नोंदणी करा, तुम्हाला त्या बक्षीस. पार्थला मिळालाय व्हीबी सोल्युशन. प्रथमेश कसारी, दिगंबर सावरा, नीलू पाटील आणि दयानंद माळी. चला आहेत का तुम्ही? शेवटचा कॉल. शेवटचा कॉल नाही. चला दुसऱ्या 4 चिठ्ठ्या काढा. मॅच चालू करायचे. लेग अंपायर पाठवा, कोणीतरी लेग अंपायर पाठवा. प्रथमेश, मयूर घरत. मयूर घरत आहे का? या, तुमचं नाव आलंय. नेक्स्ट. दुसरी कोणाची चिठ्ठी आहे? जय पारदे. जय पारदे. जय पारदे सोडते. जय जय पारधे तो दुसरा आहे. अजून एक काढा आता दुसरी. यश ढवळे. चला जय पारधे आलाय त्याला द्या पहिलं. यश ढवळे, एसटी पाडा. यश ढवळे, एसटी पाडा. नाही यश ढवळे. नेक्स्ट. नेक्स्ट. राज विजय. गायते. राज विजय गायते आहे का? राज गायते. चला लवकर घ्या, लवकर घ्या, मॅच चालू होते त्यामुळे पटापट घ्या. हा दे, त्याला द्या. आता एक शेवटची राहिले का? लास्ट. प्रणित संजय भोईर. प्रणित भोईर. प्रणित भोईर. चला नाही, घरी गेलाय, सोड दुसरा.
प्रणित आहे का? अरे हात दाखवा. प्रणित आहे. प्रणित आहे तू? काय नाव आहे? प्रणित आडनाव काय तुझं? हा पाटील आहे. यो भोईर आहे. नेक्स्ट आदित्य राऊत. नेक्स्ट लवकर पटकन. सचिन यादव आहे ना? चला. ओ टू कॉमेडी बॉक्स मिस्टर कौस्तुभ मेहर त्या ठिकाणी सज्ज आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता. रत्नेश ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला आपण रत्नेश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी जे टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलं या स्पर्धेसाठी संदीप वाडन फाउंडेशन यांच्याकडून जे मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सर करण्यात आलंय आणि ते देऊन रत्नेश यांचा गौरव करण्यात येणार आहे. खूप चांगला खेळ रत्नेश आणि मैदानाच्या आतमध्ये केला. पॉवर प्लेकडे बढ़णार आहोत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. SSP कनिष्ठ बॉलिंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट RCC हरेश्वर भोईर साहेब यांच्याशी बसते. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे रत्नेश यांचा. जे मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट जे स्पॉन्सर करण्यात आलंय यावेळी आणखीन एक सिंगल कंप्लीट झाली. पहिल्या 3 मध्ये 3 या आतापर्यंत सुरुवात आहे. पॉवर प्लेची कहाणी आहे. पॉवर प्लेची कहाणी आणि त्यामधून चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी. 8 धाबा बनवणं गरजेचं आहे. बॅकफुट लागले. जागा बनवण्याचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग. प्रथमेशनी बरोबर जागा बनवली होती परंतु चेंडू खाली येत असताना सनी यांनी खूप चांगली फिल्डिंग केली. 4 मध्ये 4. कार्डॅक स्ट्रोक. वा ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. टाक्युटीचे 13 धाबा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. ताकदवर स्ट्रोक. फुल फेस ऑफ द पॅट आणि त्यानंतरचा हा ऑफ ड्राईव्हचा डाऊन द ग्राउंडचा फटका. शेवटचा बॉल. 13/1 SSP कनिष्ठ बॉलिंग्स. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पहा 8 धाबा कंप्लीट झाल्यात. त्यामुळे 2+ म्हणजे पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती 16/1 या ऐकूया डीजेला आणि 3ऱ्या षटकामध्ये वळणार आहोत. तिसरं षटक. लाला आल्यात. लालाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. वाईट बॉलने सुरुवात झाली. पाहूया. लाला वन्स अगेन रेडी आहेत. स्ट्रायकरला सूरज. बॅकफुट लावून साडले आणण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडूला पाठवलंय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. चौकार. 4 धाबा. धाबा वेगाने येत आहेत. धाबा येत आहेत वेगाने. आता लालाला इकडून कमबॅक करावं लागणार आहे. पलटवार करावं लागणार आहे आणि पलटवार करत असताना पाहूया कशा प्रकारचा RCCचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. खूप चांगली सुरुवात SSP कनिष्ठ बॉलिंग्स मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाहूया काय घडतंय. यावेळी आतमध्ये येणारा बॉल. खूप चांगला बॉल आणि ऑन साइडला खेळत असताना सहज सोपरीतीने सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. 23 रन. 23/1 2.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. फटका खेळलाय. ओ चेंडू गॅप मधून कटआउट स्पायनरच्या जबल पास होऊन निघून गेला. आणखीन एक
शानदार दमदार प्रहार 4 धाबा. काय जबरदस्त बॅटिंग करतायत मिस्टर सूरज. मैदानाच्या आतमध्ये धाबा वेगाने येत आहेत. अडचणी वाढल्यात आरसीसी या संघाच्या. त्यासाठी पलटवारचा उल्लेख केला होता. इकडून जर तुम्ही पलटवार नाही केला तर धाबा वेगाने येतील. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये थोडंसं दडपण वाढलंय आरसीसी या संघाचं. पाहूया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप येईपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एसएसपी एकनिष्ठ बॉलिंग्स 29 वर 1 टीम आरसीसी या संघासमोर. डीजेला ऐकूया आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये बोलूया. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC. टँकोटीचे एसान आल्यात. पहिलाच बॉल फटका एक्झिक्यूट केला होता आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. प्रथमेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग करतायत. आता या बॅटिंगला पाहत असताना किती धाबांपर्यंत मजल मारायची आहे. फट्टा खेळलाय, कडक फिल्डिंग, फेकी झाले. फलंदाज रनआउटच्या रूपानं प्रथमेश बाद. दुसरा धक्का एसएसपी एकनिष्ठ बॉलिंग्स या संघाला गॉन. या शर्यतीच्या दुनियेत आमचं नाव आहे बरकरार. या शर्यतीच्या डांगो जगसीसी अर्नाला बिग बॅश लीग 2026 सीझन 4 मध्ये आपण आहोत. या क्रिकेटच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात झाली. शानदार बहारदार आयोजन अर्नाला नगरीमध्ये जुन्या कोलेवाडा या गावामध्ये आपल्याला स्पर्धा या भेटीला आले. आणि भेटीला येत असताना आजचा पहिला दिवस ग्रुप ए आपण पहिला. त्यामधून 2 संघ ज्या संघाने सुपर 12 मध्ये बाजी मारली. पहिला संघामधून ग्रुप ए मधून पहिला संघ होता DCC नवापूर. दुसरा संघ आई बारोंडा 11. आता ग्रुप बी मध्ये आपण आहोत. त्यामधून मॅच नंबर 1 आपल्या भेटीला आले. खूप चांगली सुरुवात. वरून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. थोडाफार पलटवार केलाय. पाहूया अजून पलटवार करावा लागणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. इनटू द गॅप. वरून आल्यात आणि पहिलाच बॉलला गॅप मधून पाठवलंय. आणखीन एक धमाकेदार चौकार. 4 धाबा. ज्या कोणाच्या गाड्या मेन गेटवर आहेत कृपया पाठीमागे लावा प्लीज. पाठीमागे भरपूर जागा आहे. तिकडे तुम्ही गाड्या पार्क करा. मेन गेटवर ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्या सर्वांनी काढायच्या आहेत आणि पाठीमागे पार्क करायचे आहेत. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धावपलकावरती 35 रन 35. खूप चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सूरज. आतापर्यंत 18 धाबा बनवल्यात. 3 चौकार आणल्यात. वरून आल्याच पहिल्याच बॉलवर चौकार पाहिला होता. आता इकडून येणाऱ्या 2 चेंडूवर थोडं कमबॅक करावं लागणार आहे कारण धाबा वेगाने आल्यात. इकडून विकेट डॉट साठी जावं लागणार आहे. पाहूया काय घडतंय. ओ क्लीन बोल्ट ज्याची चर्चा झाली होती आणि ती विकेट आले. फलंदाज सूरज बाद. तिसरा धक्का एसएसपी एकनिष्ठ बॉलिंग्स या संघाला गॉन. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100 घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार. झाला आनंद आली बहार. थँक्यू. नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक हुंडा वॉरियर तेजस सलबेन आणि त्यांच्या समोर निर्मल सम्राट NCC. दोन्ही संघाचे संघनायक या आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. त्या अगोदर शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल सुद्धा 2 पायांच्या मधून निघून गेलाय. थांबवतोय. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण या. हुंडा वॉरियर तेजस सलबेन आणि
निर्मल सम्राट एनसीसी शेवटचा बॉल पहा, 2 पायांच्या जबल पासून हा निघून जाणारा आणखीन दडपण वाढवणारा चौकार होता. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धाबा सुद्धा बघणार आहोत. 39-40 टार्गेट सेट केलंय. ग्रुप ए मध्ये आपण धाबा नाही पाहिल्या. ग्रुप बी मध्ये आला त्यावेळेला पहिल्या मॅचचा जबल पासून 39 धाबा झाल्यात. 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. SSP एकनिष्ठ बॉलिंग्स या संघाने RCC या संघासमोर. चला या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. त्यासाठी दोन्ही संघाचे संगणक या निर्मल सम्राट एनसीसी आणि हुंडा वॉरियर तेजस 11. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ थँक्यू. रानोबा इव्हेंट्सचे मालक मयूर यांच्याशी बसते आपण हा टॉस पाहणार आहोत. त्यासाठी मयूर आपण या. चला निर्मल सम्राट एनसीसी चला या मयूर. रानोबा इव्हेंट्सचे ऑनर आहेत. चला दोन्ही कर्णधार रेडी आहेत. एका बाजूला आहेत हुंडा वॉरियर तेजस 11 आहे. त्यांच्या समोर निर्मल सम्राट एनसीसी. चला आपण हा टॉसचा अहवाल पाहणार आहोत. येस विन टॉस जिंकलाय. आता निर्णय काय सांग. थँक्यू. आम्ही पहिले फिल्डिंग करू. अर्नाळामध्ये आल्यात आयोजनाबद्दल काय सांगशील. JKC टुर्नामेंट जाम भारी असते. एकदम म्हणजे कसं वाटतं कुठे वानखेडे खेळायला आलो आपण. खूप साऱ्या शुभेच्छा. लॉसन सर आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारचे पाहता या स्पर्धेला. बरं झालं आम्हाला बॅटिंग आली, कारण का मागच्या वेळी पण आम्ही चेस करताना थोडेसे कमी पडलेले. आता चांगला स्कोर करून चांगला एक टोटल ठेवायचा आम्ही प्रयत्न करू. विकेट आउटफील्ड पाहता किती धाबा बनवायचे आहेत. 30च्या वरती मारण्याचा प्रयत्न करू. एक प्रश्न विचारायला आवडेल. नितेश पाटीलचा फॉर्म बघताना या नवीन हंगामामध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू ठरलाय. त्याबद्दल काय सांगतील. मेन म्हणजे पूर्ण 4 ओव्हर तो विकेटवर असतो, त्यामुळे स्कोअर चांगला करतोय. आणि ह्या मॅचला पण ह्या टुर्नामेंटला देखील माझी इच्छा आहे की त्यांनी सिरीज घ्यावी. शेवटचा प्रश्न आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन तर नो वर्ड्स, कारण का आपल्या इकडे सर्वात उत्तम आयोजन म्हणजे पहिल्या दिवशीपासून स्क्रीन हे एवढं सगळं आयोजन करणं साधी गोष्ट नाही. म्हणून JKCC हे जे काय आयोजन करते सगळे मुलं त्यांची जी काय सपोर्ट करत आहेत त्यांच्यासाठी मी आमच्या असोसिएशनतर्फे थँक्यू सांगेल की एवढा मोठा प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी खेळायला तुम्ही उपलब्ध करून देतात. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला अहवाल. तर अहवाल असा की टॉस जिंकला निर्मल सम्राट एनसीसी या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाला. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास 40च्या पाटलाकडे आपण बोलणार आहोत. तेवढे मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे.
4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 3-1 फुल टॉस बॉल आणि आणखीन एक सहज सोबतीने सिंगल झाले कंप्लीट. कहाणी आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 धावा धावपल करतात. 4-1 40चा पाठला करतात. फार इकडून थोड्याशा अडचणी वाढल्यात. तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये, तरच तुम्ही थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकतात. या प्रकारचे स्ट्रोक डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू गेला सीमारेच्या पार, चौकार, 4 धावा. आईला सजवा पालुकीन बाई सवाना, आईला सजवा पालुकीन बाई सवाना, सजवा पालुकीन बाई सवाना, आईला सजवा पालुकीन बाई सवाना. पालुकी कांद्यावरी मारा, पालुकी कारल्याला चालवा, पालुकी कांद्यावरी मारा, पालुकी कारल्याला चालवा, पालुकी कांद्यावरी मारा, पालुकी कारल्याला चालवा, पालुकी कांद्यावरी मारा, पालुकी कारल्याला. पुढे पॉवर प्ले, यस पॉवर प्ले आणि त्यामधून चॅलेंजिंग ओव्हर, 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट पॉवर प्ले, दुसरी गोष्ट चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी 8 धाबा होणं गरजेचं आहे. जर 8 धाबा झाल्या तर 2 धाबा प्लस, नाही झाल्या तर 2 धाबा मायनस. ही चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी आहे. चला इकडून धाबा बनवायला लागणार आहेत. 18-32 इक्वेशन आहे. पॉवर प्लेला अजून मोठं करावं लागणार आहे. त्यासाठी आर्यन आणि सनी या 2 खेळाडूंना विकेटवर उभं राहणं फार गरजेचं असणार आहे. इकडून पॉवर प्ले पाहूया, पॉवर प्ले मध्ये काय घडतंय. सूरज पहिला बॉल आणि पहिलाच बॉल लेट कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. पॉवर प्लेला मोठं का, कारण तुम्ही 40 धाबांचा पाठलाग करतायत. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये सूरजने केलेली बॅटिंग पॉवरफुल राहिली होती. आता या पॉवर प्लेला बघत असताना सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग, बॅकअप येईपर्यंत फलंदाज बाद, आर्यन बाद, दुसरा धक्का, अयान बाद, दुसरा धक्का, टीम RCC या संघाला गॉन. ओ कडक स्ट्रोक, पहिलाच बॉल, नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत, परंतु सनीच्या बॅट मधून हा करारा दमदार प्रहार, 4 धाबा, चौकार आलाय. पाहूया पहिल्या 3 मध्ये 5 पाहिल्यात. हो यावेळी खूप चांगला बॉल टॅप केलं होतं विकेटवर आणि सिंगल झाले कंप्लीट. 4 मध्ये 6 झाल्यात, अजून 2 मध्ये 2 बनवायचे आहेत. 2 नव्हे तर आणखीन 2 मध्ये एखादा मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. धाबा बनवाव्या लागणार आहेत. 39 धाबांचा पाठलाग करतायत. 14-2 ही आतापर्यंत कहाणी आहे RCC या संघाची. पाहूया सूरज समोर, राहुल रेडी आहेत. पॉवर प्ले ऑन, हलक्या हाताने सन्मान दिलाय आणि सहज सोपरीतेने सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकावरती आतापर्यंत पाहणार आहोत. 15, पहिल्या 5 मध्ये 7 झाल्यात. मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. 13 बॉल आणि 25 धाब्यांची गरज. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 क्रिकेटचा महासंग्राम आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण ग्रुप बी मध्ये आहोत. मॅच नंबर 1 आपल्या भेटीला आले. कट केलं चेंडूला आणि कट करत असताना आणखीन एक सिंगल. पॉवर प्ले मध्ये झाले 8 धाबा, म्हणजे पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर RCC च्या बाजूने गेलाय. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धावपलकावरती 18, मॅच मध्ये इक्वेशन 12 बॉल 22 धाब्यांची गरज. या ऐकूया डीजेला. मी आहे खरा, आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा, आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा, आहे खरा क्रिकेट चालवर, मी आहे खरा, आहे खरा क्रिकेट चालवर.
थँक्यू. वरुणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल झाले कंप्लीट. पहा इकडून सनीला बॅटिंग करावी आहे. इकडून बॅटिंग तर करायचीच आहे, पण समोर राहुलला सुद्धा धाबा बनवावे लागणार आहेत. या ओव्हरला किमान तुम्हाला दोन बाउंड्रीजला कन्व्हर्ट करावा लागणार आहे, तरच मोमेंटम थोडाफार तुमच्या बाजूने येऊ शकतो. आरसीसी बघूया कशा प्रकारे प्रयत्न करतायत. वरुण समोर खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक सिंगल झाले कंप्लीट. सनी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतायत. सनीच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आता 10 चेंडूंनी 20 धाब्यांची गरज. 10 बॉल 20 म्हणजे इकडून येणारे 4 चेंडूमध्ये 2 मोठे ब्लास्ट तुम्हाला या मॅच मध्ये परत आणतील. मोमेंटम तुमच्या बाजूने घेतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहिला बरोबर आलाय. चेंडू गॅप मधून सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. थँक्यू. चौकार आलाय. मोमेंटम थोडाफार आपल्या बाजू टिकवण्याचा प्रयत्न करतायत आरसीसी. पाहूया आता फिल्डिंग मध्ये बदल केलाय. आता फिल्डिंग मध्ये घेतलेला वेळ पे कनिष्ठ बॉलिंगने. पाहूया ही वेळ कोणाच्या बाजूने जाते. पुढचा बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला. फेकी झाले. सिंगल कंप्लीट. मॅच मध्ये इक्वेशन बघणार आहोत. 8 चेंडू 15 धाब्यांची गरज. राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत. सनी मैदानाच्या आतमध्ये आहेत. वरुण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धाबा देतोय. या षटकामध्ये आणखीन पुन्हा एकदा बदल केला जातोय फिल्डिंग मध्ये. पाहूया पुढचा बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. खूप चांगले फिल्डिंग. तोपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. इकडून शेवटच्या आणि अंतिम बॉलवर चौकार येणं गरजेचं आहे, तरच शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये थोडीफार मजा येईल. इकडून जर चौकार आला तर दोन्ही बाजूने मॅच समांतर होणार आहे. इकडून एक चौकार. 7 चेंडू 14 धाब्यांची गरज. वरुण समोर सनी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. नो बॉल. सबसे बड़ी गलती. नो +1. कहाणी में बडा ट्विस्ट. आता बनवायचे 7 मध्ये 12. हो, एकासाठी ग्रीन दुसऱ्यासाठी रेड. पाहूया चला. आता ग्रीन सिग्नल. एकासाठी रेड दुसऱ्यासाठी ग्रीन. मॅच मध्ये इक्वेशन 7 चेंडू 12. ओ आणखीन दडपण वाढवणारा हा वाईट बॉल. आता 7 मध्ये 11 बनवायचे आहेत. पुढचा बॉल शेवटचा आणि अंतिम बॉल. मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा. चेंडू गॅप मधून निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. मॅच होती कुठे. मॅच आली कुठे. मोमेंटम कुठे आला. 2 चौकार कुठून आले आणि मोमेंटम आता कोणाच्या बाजूने आहे. मोमेंटम आरसीसीच्या बाजूने आहे, कारण फक्त एका धाब्याचा फासलाय. जास्त फासला नाहीये, फक्त एका धाब्याचा फासलाय. इकडून आता तुम्हाला शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये एका बॉलरला निवडावं लागणार आहे. त्याच्या हातामध्ये पॉवरफुल बॉलिंग द्यावी लागणार आहे. पहा या अगोदर उल्लेख झाला होता 2 चौकार. 2 चौकाराने मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. तुम्हाला थोडा प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न केला आणि आरसीसीने आतापर्यंत आणि आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जे काय आहे ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये घडणार. टायमर स्टॉप. ओके, टायमर स्टॉप करा.
है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी आज तू है पानी 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 और तू भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच टूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी आपका स्वागत है ओम साई टीव्ही मॅच कडे वळणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. सहा चेंडू 7 धाब्यांची गरज. सनी आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतायत. महेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये आलाय फलंदाज नॉन स्ट्राइक हँडला राहुल बाद. और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. टाकू मोमेंटम थोडाफार आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर आता थोडंसं प्रेशर वाढलंय, दडपण वाढलंय. आरसीसी पुन्हा त्या दडपणामध्ये आल्यात. एसएसपी कनिष्ठ बॉलिंग प्रयत्न करतायत पलटवार करण्याचा. पाहूया पुढचा बॉल. आपली ऑन साइडला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. रन आउटची अपील स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे. आता थर्ड अंपायरला रेफर केलंय. पाहूया काय घडलंय, काय घडणार आहे. चेक केलं जातंय. ज्यावेळी यष्टांवर चेंडू लावला त्यावेळेला सन्नीची बॅट एक्झॅक्टली कुठे होती, लाईनच्या बाहेर आत. चेक केलं जातं. येस, पंच नॉट आउट. सिंगल कंप्लीट झाले. येस, ही पाटील नेटवर्कची फेसकास्ट. नॉट आउट, क्विक. सिंगल कंप्लीट. मॅच कडे बोलणार आहोत. 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला मोमेंटम आरसीसीच्या बाजूने जातोय, दुसऱ्या बाजूला मोमेंटम एसएसपी कनिष्ठ बॉलिंगच्या बाजूने जातोय. म्हणजे एक्झॅक्टली मोमेंटम कुठे कळायला मार्ग नाहीये. 2 धाब्यांचा पासलाय. एक बाउंड्रीजने अजून दडपण वाढेल, परंतु ते दडपण बनावं लागणार आहे. सनीला मैदानामध्ये उभं राहणं फार गरजेचं असणार आहे. पाहूया नवीन फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शिवम आल्यात. वेळ घेतला गेलाय. टाइमर ऑन आहे. घेतलेला वेळ इतका सुद्धा वेळ घेऊ नका की आलेला मोमेंटम, आलेली वेळ तुमच्या बाजूने निघून जाईल. पाहूया, वेळ घेतलाय. आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाते. ओ प्लेअर मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. ये विनाबाद पलटवार प्रति उत्तर आणि काय जबरदस्त बॉलिंग आहे महेश कडून. मॅच मध्ये क्वेश्चन. 3 बॉल 6 धाब्यांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात. ओ आतमध्ये येणारा हॉप कटर. 3 बॉल 6. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल कंप्लीट. खूप चांगली फिल्डिंग. बरोबर जागा बनवली होती गॅप मधून. ऍक्शन रिप्ले. बरोबर जागा बनवली होती. खूप चांगली फिल्डिंग. सूरज चेंडू खाली आले. आता 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. एखाद्या चौकाराने बॉल टू बॉलला मॅच येऊन थांबेल. एखाद्या सिंगलने अजून वरती मॅच जाईल. एखाद्या डॉटने अजून दडपण वाढेल. पाहूया. हो, या बली कट केलंय, या बली कट केलंय आणि सिंगल कंप्लीट झाले. आता 1 मध्ये 4 बनवायचे आहेत. आता खरी मजा येणार आहे. आता सनी नॉन स्ट्राईक हँडला आहेत. सनीने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केले, परंतु आता सनी स्ट्राईक हँडला नाही आहेत. आता स्ट्राईक हँडला शिवम आहेत. शिवम समोर महेश. महेशने आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केले. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा दिल्यात.
शेवटचा आणि अंतिम बॉल. एक चेंडू 4 धाब्यांची गरज. हिरो बनण्याची संधी आहे इकडून शिवमकडे. महेशने मोमेंटम आपल्या बाजूने घेतलाय. पाहूया काय घडतंय. 1 बॉल 4. मोठा बटका मोठा बटका मोठा बटका. हिरो बनण्याची संधी. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फिनिश. जे केसीसी अर्नाळा 40 धावांचा पाठलाग पहिल्याच दिवशी. वा 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 वा, काय जबरदस्त बॅटिंग केले. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट टॅकोडीचं थांबवतोय. 1 मिनिट थांबवतोय. चला पहा मुख्य स्क्रीनवरती. ओव्हरस्टेपचा फील केला होता परंतु ओव्हरस्टेप नाही. मॅच विनिंग चौकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी थँक्यू. सर्व खेळाडूंनी इकडे या प्लीज. वरून कोणी जाऊ नका प्लीज. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर शिवम. या शिवम आपण ठरल्या त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. थँक्यू. सौरभ रेड्डीज लल्ला यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली फिनिशिंग, 40 धावांचा आणि त्यानंतर लकी ड्रॉ सुद्धा ओपन करायचं आहे. पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मुख्य मंचावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. काय जबरदस्त बॅटिंग, 40 धावांचा पाठलाग या मैदानावर होऊ शकतो का नाही होणार, कारण त्या प्रकारची बॅटिंग केली, मोमेंटम आपल्या बाजूने घेतला आणि मॅचला सुरुवात करायची आहे. चला
मॅचला सुरुवात करायची आहे. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मीटिंग झालेली आहे. आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. टायमर स्टार्ट होईल. सनी आपण या. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट डेडिकेट करण्यात येणार आहे. या इकडे मुख्य मंचावर आपल्या चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवला जातोय. सनी खूप चांगले बॅटिंग. सनी अपकमिंग यंगस्टर. त्यानंतर लकी ड्रॉ सुद्धा ओपन करण्यात येईल. चला सामन्याला सुरुवात होते. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्या वेळापूर्वी स्क्रीनवरती आपण बघितलं होतं आणि आता सुद्धा बघताय. हा ड्रोन व्ह्यू आहे. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग ही स्पर्धा